सलाम, नमस्ते. माणसं जोडली पाहिजे या आपल्या यूट्यूब चॅनलवर मी पैगंबर शेख आपल्या सर्वांचं स्वागत करतो. काही दिवसापूर्वी आपण पाहिलं की चंदननगरमध्ये अ, एका ठिकाणी अ, काही आतंकवादी लोक काही लोकांच्या घरामध्ये घुसले आणि घुसून त्यांना आधार कार्ड वगैरे मागितलं आणि त्यांना म्हणाले की तुम्ही बांगलादेशी आहात वगैरे. हा सगळा जो प्रकार आहे तो आपण पाहिला आणि त्याच्यानंतर समजलं की हे ज्यांना बांगलादेशी वगैरे म्हणत होते त्यांच्याच घरातले जे लोक आहेत, काही भाऊ आहेत, काही त्यांचे वडील आहेत, हे भारतीय सेनेमध्ये होते. युद्धामध्ये देखील भारताच्या बाजूने जे आहेत ते लढलेले आहेत आणि ज्यावेळी प्रकरण अंगलट व्हायला लागलं त्यावेळी या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शांततेच्या पद्धतीने दाबण्याचा प्रयत्न केला गेला. तर आज आपण त्याच परिसरामध्ये आहोत. याच ठिकाणी जे आहेत ते लोक घुसलेले होते आणि इथल्या काही घरांमध्ये जे आहेत त्यांनी दार वाजवले. रात्रीची वेळ होती आणि त्याच्यानंतर दार उघडल्यानंतर साधारण 12 वाजताची वेळ होती आणि डायरेक्ट घरामध्ये घुसले आणि घरामध्ये घुसून जे आहे ते आधार कार्ड वगैरे मागण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मग या लोकांना त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जे आहे ते घेऊन गेले आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन जाताना मग जय श्रीराम वगैरेच्या ज्या आहेत त्या घोषणा दिल्या. तर आज ज्यांच्यासोबत हा प्रकार घडला होता ते आपल्या सोबत आहेत या ठिकाणी. तर त्यांच्यासोबत आपण बोलणार आहोत. नाव काय सर? इरशाद अहमद, इर्शाद अहमद. आपण कुठून प्रॉपर? उत्तर प्रदेश, प्रतापगढ़। ओके. आणि इथे किती सालापासून आपण राहता? 1961 से 64 साल हो गए। 1961 पासून तुम्ही इथे राहताय? चाचा आए थे हमारे। तुमचे चुलते आले होते, बरोबर. हाँ, आणि मैं तुम्ही कधीपासून? तुमचा जन्म इथलाच आहे का? नहीं नहीं, मग उत्तर प्रदेश का जन्म है। मैं इधर से रहता हूँ 96 से। 1996 पासून इथे राहता आपण. ठीक आहे. तर काय घडलं होतं त्या दिवशी आपल्या सोबत नक्की? 26 जुलाई को 12 बजे, पौने 12 बजे 40-50 लोग आए और दरवाजा बजाने लगे। दरवाजा जब हम खोल के देखे तो वो कुछ पूछे नहीं, अंदर घुस गए 5-5, 7-7 आदमी एक एक रूम में और आधार कार्ड मांगने लगे, आधार कार्ड, पैन कार्ड। तो हम लोग उनको पूछने की कोशिश की, भाई कौन हो आप, कहाँ से आए हो, क्यों आधार कार्ड मांग रहे हो? तो बोले हम बजरंग दल से है, आप लोग आधार कार्ड दिखाओ, तुम बांग्लादेशी रोहिड़ी हो। मगर जब हमने उनको आधार कार्ड दिखाने की कोशिश की तो वो लोग आधार कार्ड पकड़ रहे और तुरंत बोल रहे हैं डुप्लीकेट है, फर्जी है, जो बनाया उसको भी मारेंगे, आपको भी मारेंगे। उसके बाद ऐसे ही कम से कम 1 घंटा तक हमारे रूम के आसपास घूमते रहे, अंदर बाहर करते रहे। लेडीजों के पास भी, बच्चों को भी सोते हुए उठा ले रहे। त्यांच्याबरोबर कोणी महिला वगैरे नव्हत्या काय? नहीं, कोई महिला पुलिस नहीं था, कोई वर्दी में पुलिस भी नहीं था। बाहर जब हम नाही, सबको पोलीस तर होते का नव्हते हा प्रश्न नंतरचा आहे, कारण तुम्हाला पहिल्यांदा तर ते पोलीस आहेत असं तर त्यांनी सांगितलंच नाही ना, नहीं, सगळ्यात महत्वाची गोष्ट. उसके बाद सबको बोले लेडीज, बच्चे और जितने हैं सब चलो पुलिस स्टेशन में। बरोबर. हम लोग सब बाहर निकल के इधर आए तो ये इधर ये चाल के भी लोग थे 15-20 आदमी और हमारे भी 20-25 आदमी। जब इधर बाहर आए तो वो लोग जय श्री राम का नारा मारे। ओके. फिर उसमें बोलता है एक आदमी सिविल में, बोलता है मैं पुलिस वाला हूँ। ओके. तो बाद में यहाँ से जब जाने लगे तो हम क्या लोग, जरूरत नहीं है हाँ, लगता तो लेडीज को रोक दी हम लोग। ओके. बोले लेडीज नहीं ले जाएंगे, हम साथ में चल रहे, कहाँ ले चलना है। तो आगे गए, उधर कार्नर पे गाड़ी खड़ा था उनका, तो वहाँ एक वर्दी वाले पुलिस वाले वहाँ मौजूद थे। फिर हमें पुलिस स्टेशन में ले गए। पुलिस स्टेशन में ले जाने के बाद जो हमारे साथ में आए थे, हमारे घर पे घुसे थे, उनको पुलिस स्टेशन के अंदर बैठाया गया, हमें बाहर बैठाया गया। ओके. और फिर उसके बाद 1 घंटे के बाद मैडम बोलती है कि अभी इस टाइम जाओ आप लोग, सुबह आना। ओके. सुबह अगर आप नहीं आते तो हम खुद आपको बांग्लादेशी घोषित करेंगे, ऐसे उन्होंने खुद बोला। PSI। ओके. सुबह 11 बजे भी हम लोग गए पुलिस स्टेशन में। काय नाव होतं त्या पोलिसांचं? सीमा ढाकले। ओके. सुबह हम लोग 11 बजे गए उधर पुलिस स्टेशन में, कागज पत्र उन्होंने चेक किया, गांव का भी एड्रेस लिखा, यहाँ का भी सब एड्रेस लिखने के बाद बोले ऐसा है आप लोग जाओ अपने घर के। तो मैं बोला मैडम हमारे घर पे जो 50-60 आदमी आए थे वो कौन थे, किसके परमिशन से आए थे? तो बोले ऐसा कुछ नहीं है, आप जैसी बातें बोल रहे हैं ऐसा कुछ नहीं है, उधर 2-4 पुलिस वाले हमने भेजे थे। सर मेरा कहने का मतलब है पुलिस वाला मेरे घर को 12 बजे रात को आ सकता है क्या? हम कोई हिस्ट्री सीटर नहीं है, हमारे पास कोई क्रिमिनल बैकग्राउंड नहीं है। हम इधर 1961 से आज तक मेरा एक क्राइम का भी कोई केस नहीं है उधर पुलिस स्टेशन में। अगर पुलिस भी आई हमारे घर पे तो हमारे घर में घुसने का जेंट्स पुलिस का कोई अधिकार नहीं है। महिला वॉरंट असायला हवं त्यांच्याकडं. वॉरंट काही असेल तुमच्याकडं? नहीं, तर कुछ ठीक है. कुछ भी नहीं, कोई नोटिस नहीं, कोई वो नहीं, इंफॉर्मेशन नहीं, डायरेक्ट आए पुलिस। उनके पास महिला पुलिस भी नहीं थी, घर के अंदर घुसे। हमने उधर जब अपनी अर्जी दाखिल करने की तो उन्होंने साफ मना कर दिया। हमसे प्रूफ मांग रहे वो लोग
जो हमारे खानदान के लोग 130 साल से आर्मी में रहे, हमारे आजा रहे, हमारे दादा रहे, हमारे दो चेचा सूबेदार मेजर रहे, हमारे खुद भाई 1984, 82, 83 से 84, 2000 में रिटायर हुआ, 98 में कारगिल, 1999 में कारगिल को वार में भी रहा है और हमसे प्रूफ मांग रहे हैं। वो लोग मांग रहे हैं जिनके एक कतरा खून नहीं गिरा इस देश के लिए। हमारे खानदान के लोगों ने 130 साल से इस देश के लिए बॉर्डर पर कुर्बानी दी है, आज हमसे मांगा जा रहा। और अभी आज 15 दिन हो गए, करीब 19 दिन, अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई। सब वैसे ही घूम रहे हैं, किसी के ऊपर कोई कार्रवाई नहीं हुई। हमें आश्वासन मिला है कमिश्नर साहब से, उनके ऊपर भरोसा है हमें कि कार्रवाई होगी, लेकिन अभी तक कोई कार्रवाई नहीं हुई किसी के ऊपर। आता विषय असा आहे की ज्यांच्या साधारण 3 पिढ्या भारतीय सेनेमध्ये गेलेल्या आहेत, त्यांच्याविषयी अशा पद्धतीनं वागणूक दिली जाते, तर सर्वसामान्य माणसांचं काय हा प्रश्न आहे. रात्रीच्या वेळेस साधारण 12 वाजता लोक या ठिकाणी घरामध्ये येतात, डायरेक्ट घुसून जे आहे ते घरामध्ये आधार कार्ड वगैरे मागतात. या गोष्टी कुठल्या कायद्यामध्ये बसतात? ठीक आहे, जर काही ठिकाणी कोणाला संशय वगैरे काही आला असेल की बांगलादेशी वगैरे आहेत, तर त्या ठिकाणी त्यांनी रीतसर पोलिसांना अर्ज दिला पाहिजे आणि या पद्धतीची जी काही चौकशी आहे ती पोलिसांनी खरं तर केली पाहिजे. मात्र आपण पाहतोय महाराष्ट्रभरामध्ये कुठल्याही पद्धतीनं पोलिसांकडून अशा पद्धतीची चौकशी होत नाही. हाच प्रकार बऱ्याच ठिकाणी घडत आहे. एखाद्या ठिकाणी मशीद वगैरे असते, मग त्या मशिदीच्या बाबतीमध्ये काहीतरी पोटात दुखणं वगैरे असतं, मग त्याच्या संदर्भामध्ये अर्ज वगैरे दिले जातात की या ठिकाणी बांगलादेशी वगैरे नमाज पठण करायला येतात. मला म्हणायचंय काय की जर या ठिकाणी बांगलादेशी राहतात किंवा जर कुठल्या एखाद्या मशिदीमध्ये जर बांगलादेशी येत आहेत, तर हा सगळ्यात मोठा मेजर फॉल्ट कोणाचा आहे? हा सगळ्यात मेजर फॉल्ट आहे केंद्र सरकारचा, गृह खात्याचा, केंद्रीय गृह खात्याचा मेजर फॉल्ट आहे की बांगलादेशी या देशामध्ये कसे आले. आता दुसरा मेजर फॉल्ट कोणाचा असेल तर तो महाराष्ट्राचा गृह खात्याचा असेल, गृहमंत्र्यांचा असेल, महाराष्ट्र पोलिसांचा असेल की या महाराष्ट्रामध्ये बांगलादेशी लोक कुठून आले आणि जर आले तर त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस म्हणा, केंद्र सरकार म्हणा, कारवाई काय करते. आणि हे जे काही वर्दीमध्ये नसलेले म्हणा किंवा कुठल्याही पद्धतीने यांना हक्क नाही, काही नाही, चौकामध्ये कुठेतरी गोवा गुटखा खाऊन थुकणारी लोकही, चौकामध्ये उडाणटप्पूपणा करणारी लोकही ही कुणाच्याही घरामध्ये घुसणार, ज्यांची स्वतःची घरं आहेत, ऍक्च्युली त्यांचे व्यवसाय या ठिकाणी स्टेबल आहेत, 1961 पासून या ठिकाणी राहतात, अशा लोकांच्या घरामध्ये घुसतात आणि अशा लोकांना जे आहे ते आयडी प्रूफ वगैरे मागतात. कशाच्या आधारावर? हा सगळ्यात पहिला प्रश्न आहे. आणि या सगळ्या गोष्टी पाहताना या महाराष्ट्रातला बहुसंख्य असलेला हिंदू समाज हा शांत बसणार का, हा प्रश्न आहे. कारण की या सगळ्या गोष्टी तुमच्या नावावर चाललेल्या आहेत. ही सगळ्यात मोठी समस्येची बाब आहे आणि याच्यावर इथल्या बहुसंख्य हिंदू समाजाने बोललं पाहिजे. कारण की इथला जो मुसलमान आहे तो इथल्या मातीशी एकनिष्ठ आहे. आज आपण पाहतोय की ज्यांचे 3 पिढ्या भारतीय सेनेमध्ये गेल्या त्या पद्धतीच्या जर माणसांना अशा पद्धतीची जर या ठिकाणी वागणूक दिली जात असेल तर आपण विचार केला पाहिजे. दुसरा विषय या ठिकाणी हा आहे की आपण या ठिकाणी तुम्ही स्वतः जे आहे ते कितव्या सालापासून राहता म्हणाले? 1996. सर, आता मला तुम्हाला पण थोडंसं काही गोष्टी बोलायच्यात. सर, आता 1996 पासून या ठिकाणी राहतात. 1996 पासून या ठिकाणी राहता म्हणजे आता 29 वर्ष झाली सर तुम्हाला, बरोबर आहे? 29 वर्ष झाली का 39 वर्ष झालं? 29 वर्ष झालं. तर 29 वर्ष झाली सर, तरीही तुम्हाला मराठी का येत नाही, हा पण माझा एक प्रश्न आहे. सर, अपना कैसे है, अपना व्यवसाय जो है ना, गाड़ी का है, वो यूपी और बिहार वालों से है, ज्यादातर नागपुर वाले। अभी नागपुर के हमारे जो ड्राइवर है ना, उनसे भी अगर हम मराठी में बात करते तो वो बोलते कहा यार मराठी बात कर रहे हैं, हमें भी मराठी नहीं आती, नागपुर वाले। तो हमारा व्यवसाय की वजह से कैसा है, यहाँ के लोगों से ऐसा बराबर अपना नहीं, धंधा अपना यूपी बिहार वालों से है ज्यादा। तर माझं एक तुम्हाला म्हणणं आहे की तुम्ही जर त्या दिवशी मराठीमध्ये बोलला असतात तर या गोष्टी समजा मला ते जे त्यांनी ज्या गोष्टी केल्या त्या गोष्टी चुकीच्याच आहे. आम्ही बऱ्याच जणांना सांगतोय की तुम्ही या महाराष्ट्रामध्ये राहता तर या महाराष्ट्राची भाषा तुम्ही शिकली पाहिजे. जर 30-30 वर्ष आपण या महाराष्ट्रामध्ये राहिलो तर या महाराष्ट्राची भाषा आपण शिकली पाहिजे का नाही शिकली पाहिजे? शिकली पाहिजे. तर तुम्ही इथून पुढे तरी शिकण्याचा प्रयत्न कराल का? तर शिकली पाहिजे. तर हा एक विषय आहे. दुसरी गोष्ट ही की याच्यामध्ये एक सोल्युशन देखील देण्याचा प्रयत्न करणार आहे की बऱ्याच ठिकाणी हे जे काही गुंड प्रवृत्तीचे, हे दहशतवादी प्रवृत्तीचे जे लोक आहेत, हे या ज्या काही कारवाया वगैरे करतात यांच्याबद्दल देखील कारवाया झाल्या पाहिजेत. या कारवाया कशा स्वरूपाच्या झाल्या पाहिजेत हे देखील सांगतो. बऱ्याच ठिकाणी मशिदींवर अर्ज वगैरे दिले जातात की बांगलादेशी येतात, बऱ्याच ठिकाणी सांगितले जातात की बांगलादेशी या ठिकाणी राहतात, त्या ठिकाणी राहतात. मग यांना ही माहिती कुठून मिळते नक्की? गृह खात्यापेक्षा यांचे जे काही काय म्हणतात त्याला की खुफिया एजन्सी वगैरे जे काही आपण म्हणतो त्या आणखीन जास्त स्ट्रॉंग आहेत का?
हा देखील प्रश्न आहे. तर मला असं वाटतं की ही जी लोक हे या पद्धतीची कामं करतात त्यांच्या नावाचे रीतसर अर्ज जे आहे ते कमिशनर ऑफिसला द्यायचे आणि यांच्यावर जी आहे ती कारवाई करायला लावायची. कारण की यांच्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत यांना देखील समजत नाही. हे फक्त प्रश्न विचारतात आणि तुम्ही फक्त उत्तर देता. तर तुम्ही प्रश्न विचारणारे कधी बनणार आहात हा माझा प्रश्न आहे. तुम्ही प्रश्न विचारणारे बना. जे लोक या पद्धतीची कामं करतात, बांगलादेशी कुठेतरी राहतात, पाकिस्तानी कुठेतरी राहतात, अशा पद्धतीने काहीतरी सांगतात, या लोकांच्या विरोधात नावासह जे आहे ते रीतसर अर्ज द्या आणि यांना देखील पोलीस स्टेशनला येऊ द्या. यांच्या देखील चौकशा होऊ द्या. ज्यावेळेस यांच्या चौकशा होतील त्यावेळी यांना कळेल की चौकशी झाल्यावर नक्की कसं वाटतं. तर या पद्धतीनं देखील काम झालं पाहिजे. पुढची आपली काय भूमिका राहणार आहे सर या सगळ्या प्रकरणामध्ये? आतापर्यंत कारवाई नाही झाली तर आपण काय करणार आहात पुढे? अभी सर अभी तो कमिश्नर साहब जी एक प्रश्न, जी लोक या ठिकाणी आली होती, आज तुमच्या घरी लोक आली, आज एका अशा घरामध्ये लोक जातात ज्यांचं भारतीय सेनेमध्ये योगदान आहे, त्यांची मानहानी करतात. घरामध्ये स्त्रिया असतात, घरामध्ये स्त्रिया असताना ही लोक येतात, दरवाजा वाजवतात, आधार कार्ड वगैरे मागतात. यांचं देशासाठीचं योगदान आहे यांच्या कुटुंबियांचं. आज यांची या महाराष्ट्रामध्ये या पुण्यनगरीमध्ये जी आहे ती मानहानी झालेली आहे. पोलिसांनी आपली कुठल्याही पद्धतीची माफी मागितली का? हाँ, कमिश्नर साहब ने उस वक्त हमारे पूरे फैमिली से भी माफी मांगे थे ओके. और उन्होंने कहा था कि हमारे ऊपर भरोसा रखो, पूरा उन लोगों के ऊपर कार्रवाई होगी, जो जो भी उसमें सम्मिलित हो, चाहे पुलिस हो या कोई आम आदमी हो या किसी दल का भी हो, तो कार्रवाई होगी। और कमिश्नर साहब ने हमारी अर्जी भी ली थी और उनको अर्जी दिया है। उन्होंने PSI गोविंद यादव साहब को जांच में भेजा है और उनके ऊपर भरोसा है। अभी तक कार्रवाई तो नहीं हुआ लेकिन भरोसा है कि उनके ऊपर कार्रवाई होगी। अगर नहीं कार्रवाई होगी सर तो उसके आगे भी अदालत है, कोर्ट है, देखेंगे। सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे, हा जो काही महाराष्ट्र पोलिसांचा बाणा आहे तो कमिशनर साहेबांनी जो आहे तो राखून ठेवला. त्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार या व्हिडिओच्या माध्यमातून मानतो की त्यांनी या कुटुंबियांची जी आहे ती माफी मागितली. अशा पद्धतीने खरं तर कोणासोबतच होऊ नये. उद्या जर समजा एखाद्याच्या घरामध्ये रात्री 12 वाजता कोणीतरी घुसलं आणि कोणाला तरी म्हणाला तू या देशाचा नागरिकच नाहीये तर तुम्ही काय करणार? माझं म्हणणं काय आहे, काही बांगलादेशी या महाराष्ट्रामध्ये येतही असतील, या पुण्यामध्ये येतही असतील, ठीक आहे, भारतामध्ये येतही असतील, मग त्यांना थांबवण्याचं काम कोणाचं आहे? हे काम केंद्र सरकारचं आहे. एकीकडे आपण बोंबा मारतोय की देश सुरक्षित हातों में है, ठीक आहे, मोदी हे तो मुमकिन है, अशा पद्धतीच्या बोंबा आपण मारतोय आणि त्या बोंबा मारत असताना तुमचे जे काही पेड वर्कर आहेत म्हणा किंवा मोकळे सोडलेले जे काही वळू आहेत म्हणा, ते अशा पद्धतीने लोकांच्या घरामध्ये घुसत आहेत. मला असं वाटतं की यांना थांबवा. हे देशाचं खरं तर नुकसान करत आहेत, हे देशाचा फायदा करत नाहीये. या सगळ्या जी काही घटना घडली, मला असं वाटतं की या घटनांमधून आपण बोध घेतला पाहिजे, कायदेशीर मार्ग वापरले पाहिजे. जर कायदेशीर मार्ग त्यांनी वापरला असता, तुम्हाला जर रीतसर नोटीस आली असती तर मला असं वाटत नाही की तुम्हाला वाईट वाटलं असतं. रीतसर नोटीस आली, रीतसर आपल्याला उत्तर द्यायचं आहे. तर या पद्धतीने आपण काम केलं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मी पुनश्च एकदा सांगतो, ज्या ठिकाणी असे प्रकार घडत आहेत, ज्या ठिकाणी अशा पद्धतीने अर्ज टाकले जात आहेत, मशिदींच्या बाबतीत अर्ज टाकले जात आहेत, मशिदींमध्ये नमाज पठणासाठी बांगलादेशचे लोक येत आहेत वगैरे किंवा वेगवेगळ्या ठिकाणी बांगलादेशी वगैरे लोक राहत आहेत, यांच्या विरोधामध्ये अर्ज द्यायला सुरुवात करा. प्रत्येकाने, सामाजिक संघटनेने ज्या त्या ठिकाणी राहणाऱ्या नागरिकांनी यांच्या विरोधामध्ये अर्ज द्या, नावासह अर्ज द्या. यांच्यावर पोलीस जे आहेत ते कारवाई करतील. पोलीस फक्त तुमच्या अर्जाची वाट पाहतात. एवढंच मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.